नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी विचार केला आहे का, की खरंच सत्ता नेमकी कुठे असते? मुंबईच्या मंत्रालयात की तुमच्या गावातील ग्रामपंचायतीत आणि जिल्हा परिषदेत? आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो कदाचित न्यूज चॅनलवर तितकासा दिसत नाहीये. पण तो तुमच्या आयुष्यावर याचा थेट परिणाम होतो. हो, आपण बोलत आहोत महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत. या निवडणुका 5 फेब्रुवारीला होणार होत्या. पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या. आता 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पण प्रश्न हा आहे, की या निवडणुका कोण जिंकणार? आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या लढतीत नक्की कोणाचे पारडे जड आहे? चला तर सविस्तर समजून घेऊया. सर्वात आधी आकडेवारी पहा. या निवडणुकीत 731 जिल्हा परिषदा तसेच 1462 पंचायत समिती जागांसाठी तब्बल 7438 उमेदवार रिंगणात आहेत. तर तब्बल 2 कोटीहून अधिक उमेदवार या उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत. पण इथली समीकरणे विधानसभेपेक्षा खूप वेगळी असतात. का? कारण येथे स्थानिक पक्षप्रश्न महत्त्वाचे असतात. रस्ते, पाणी आणि शेती यावरच या ठिकाणी मते मिळतात किंवा दिली जातात. आता आपण थोडेसे राजकारणाकडे वळूया. सध्या महाराष्ट्रामध्ये 2 मोठे गट आहेत. पहिला आहे महायुती. त्याच्यामध्ये आहेत भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे सुनीता पवार गट. आणि दुसरा पक्ष आहे महाविकास आघाडी. त्याच्यामध्ये आहेत राज ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेस. विशेष म्हणजे पुण्यात मिळालेल्या पराभवानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या दोन्ही गटांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. पण अजित पवार यांच्या निधनानंतर आता परिस्थिती बदललेली आहे. सहानुभूतीची लाट कोणाच्या बाजूने जाणार, की मतदार विकास कामांच्या जोरावर मतदान करणार? विजेत्यांची शक्यता कशावर अवलंबून आहे? 3 मुख्य घटक आहेत. बंडखोरी. प्रत्येक पक्षाकडे एक जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. ज्या पक्षाने आपली बंडखोरी शमवली आहे, त्यांच्या जिंकण्याची शक्यता जास्त आहे. दुसरं आहे सहानुभूती. अजित पवारांच्या निधनानंतर ग्रामीण भागात राष्ट्रवादीला सहानुभूती मिळू शकते. याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. तिसरं आहे महिला आरक्षण. यावेळेस मोठ्या संख्येने जागा महिलांसाठी राखीव आहेत. झेडपीमध्ये आपण पाहायला गेलो, झेडपीमध्ये तब्बल 369 जागा, तसेच आपण पीएस म्हणजेच पंचायत समितीकडे पाहायला गेलो, तर या ठिकाणी तब्बल 731 जागा या महिला मतदारांसाठी राखीव आहेत. त्यामुळेच महिला मतदारांचा कल ज्या पक्षाकडे असेल ना, तर तो पक्ष नक्कीच बाजी मारेल, यामध्ये काही दुमत नाही. तर मित्रांनो, 9 फेब्रुवारीला जेव्हा निकाल लागतील, तेव्हाच खरे चित्र स्पष्ट होईल, की कोणाच्या किती जागा आल्या आणि कोणाच्या किती आल्या. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवण्याजोगी आहे, ती म्हणजे जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाचा कणा आहे. त्यामुळे तुमचा उमेदवार निवडताना पक्षापेक्षा त्याच्या कामाची पद्धत पहा. त्याने तुमच्यासाठी किती कामे केली आहेत किंवा भविष्यामध्ये जर तुम्ही जर त्यांना निवडून दिले, तर भविष्यामध्ये ते निवडून आल्यानंतर तुमचे ते किती कामं करतील? ते तुम्हाला पाणी देतील का? तुमच्या शहराचा विकास करतील का? तुमच्या गावाचा विकास करतील का? हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यात कोण बाजी मारणार हे आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.